रिडेव्हलपमेंटमध्ये लीगल आणि हे सगळं सोडून मेजरली लोकांचं मन एकत्रित करता येतं का ह्याच्यावरती जास्त भर असतं. कारण रिडेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला एकत्र जाऊन तुम्हाला एका घराचं लग्न बसवायचं आहे. जर तुम्ही एकत्र नाही तर लग्न होणार नाही. 10 वर्षानंतर लोकांना घरं घेता येईल, पण पार्किंग घेता येणार नाही. ओके. हो. तर पार्किंग हा आय थिंक हा सगळ्यात मेजर मुद्दा आहे. आमचं प्रेफरन्स असतं की बँक गॅरंटी थोडंसं घ्या, पण पूर्ण प्लॅन सँक्शन पहिले करून घ्या. ते जास्त सेफ्टी आहे. म्हणजे तू इकडे 40,000 स्क्वेअर फूट बांधतोय, तर 40,000 स्क्वेअर फूट पहिले अप्रूव्ह करून टाक. कारण त्याच्यानंतर जर नियम बदलले किंवा काहीही परिस्थिती बदलली, तर अप्रूव्हल परत घ्यायची गरज नाहीये. एक डेव्हलपर खूप मोठा टक्का देतोय. 80% देतोय आणि बाकी डेव्हलपर लोकं 40 देतायत. ओके. तर आता 80 कडे जायचं की 40 कडे राहायचं? कारण 80 फिजिबल आहे की नाही आहे हा एक मेजर मुद्दा आहे. चांगला डेव्हलपर जो डिलिव्हरी देतोय आणि डिलिव्हरी देणं हा डिलिव्हरी हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे रिअल एस्टेटमध्ये. म्हणजे घर उभं आहे हे बघणं जास्त आहे. बोर्ड लावणं सोपं आहे. ओके. पण तो तिकडे कन्स्ट्रक्शन उभा करणं आणि चांगल्या क्वालिटीचं उभा करणं हा टफ आहे. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अमुक तमुक शोच्या म्हणजेच टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. सॉरी, मी नाही करू शकत. हाय, हॅलो, नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द मुक्त मुक शो हे म्हणजेच नाही, हेलो हेलो करायचं होतं सर. हॅलो लो 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 हाय, हॅलो, नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द मुक्त मुक शो म्हणजेच टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आज खूप कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट आहे, ज्याच्यावरनं हाणामारी होते सोसायटीत. हाणामारी नाही, पण शाब्दिक बाचाबाची चकमक होते, जिथे तुम्हाला गनिमी काव्याने लढा द्यावा लागतो, क्लुप्त्या वेगळ्या वेगळ्या तुम्हाला वापराव्या लागतात, मसुदा तयार करावा लागतो. तो अशा सगळ्या विविध कलागुणांनी नटलेल्या या युद्धाच्या टेक्निक्सवरती आपण बोलणार आहोत, म्हणजेच रिडेव्हलपमेंटबद्दल बोलणार आहोत आपण. हे फक्त पुण्यात नाही, तर पुणे, मुंबई, ठाणे सगळीकडे आजकाल हे घडत चाललं आहे, कारण का जागा कमी होत चालली आहे, लोकसंख्या वाढत चालली आहे. तर या सगळ्याबद्दल बोलायला आज आपल्याकडे आलेले आहेत सी ए लक्ष्मीनारायण सेल्वराज. ही इज बॉर्न इन सेल्वम, ही इज ब्रॉटअप इन मुंबई, आणि ते भारतभरात काम करतात आणि सध्या पुण्यात काम करतात. हॅलो. बरोबर ना सगळं? ते बट येस, येस. वेलकम टू द शो. मला वाटतं थँक यू. आम्ही गेल्या एका एपिसोडमध्ये पण रिडेव्हलपमेंट बद्दल थोडंसं टचअप ऑन केलं होतं आणि तेव्हा पण खूप लोकांचा काय रिस्पॉन्स होता. म्हणजे जे लोक त्यांचे जे सगळे रिडेव्हलपमेंटमधले कष्ट होते ते सगळं सांगत होते. तर आम्हाला असं वाटलं की रिडेव्हलपमेंट हा तितकाच महत्त्वाचा विषय आहे आणि जवळपास सगळेच लोक त्या प्रोसेसच्या आधेमाधे कुठेतरी पुढे मागे आहेत. तर त्याच्याबद्दल नीट समजून घेण्यासाठी आज तुम्ही आहात. तर मला वाटतं सुरुवातच तिथून करूयात की का एकतर रिडेव्हलपमेंटची एवढी गरज भासते, एवढी का लोक रिडेव्हलपमेंटकडे चालली आहेत आणि प्रोसेस कशी असते त्याची. ओके. तर पहिले तर रिडेव्हलपमेंट कुठे होतंय आणि कोणाचं होतंय हे जरा समजून घेऊया. सी-ए तर जरा नंबर्सकडे येतो. कारण नंबर्स लिहिल्यानंतर तर लोकांना विश्वास वाटत नाही की मी सी-ए आहे. तर 80-90 मध्ये स्पेसिफिकली सेन्ससप्रमाणे सांगतो की 16,80,000 होतं 80 मध्ये पॉप्युलेशन आणि अराउंड 23,40,000 पर्यंत 90चं पॉप्युलेशन होतं. आता हा पॉप्युलेशन इंडिपेंडन्स नंतर जे आले ते बेसिकली एक मेजर कॅटेगरी होती मिडल क्लास, अप्पर मिडल क्लासची, ज्यांना एक सक्सेस म्हणजे आपल्याकडे एक घर आहे. हा एक खूप मोठा एक म्हणजे पॅरामीटर. इनफॅक्ट एक संस्था होता, की हो, हो. माझ्याकडे एक घर आहे. बरोबर. इनफॅक्ट कोणी आई-बाबा मुलगी देताना पहिले प्रश्न हे विचारायचे, मुलाकडे घर आहे का? हो. तर हा एक ट्रेंड होता 80-90 मध्ये आणि ॲस्पिरेशन असं झालं, की आपलं स्वतःचं एक घर असावं. हो. आणि ह्या ॲस्पिरेशनमध्ये जे घरं झालीत, तर हे 80-90 मध्ये झाले. आता फ्लॅशबॅक आहे हे. आता तुम्ही या काळात या, की या 80-90 मध्ये जे एक यंग कपल होते, ओके. त्यांनी 3 मजल्या बिल्डिंगमध्ये 3rd फ्लोअरमध्ये ठरवलं, की आपण रोमॅन्टिकली बसून अमृततुल्य पिऊया. ओके. आता हे लोकं आता जेव्हा 2020 आणि प्री कोविड किंवा पोस्ट कोविड हो. ह्या लोकांचं वय आता 60, 65, 50 या एजमध्ये आली आहे. बरोबर. आणि आता बहुतेक हा 3rd फ्लोअरच त्यांना नडतंय. कारण त्यांना आता जर डॉक्टरकडे जायचं आहे, तर त्यांना जिना उतरून जायचं. मणकाचा त्रास किंवा पायाचा त्रास आहे किंवा त्यांना चालता येत नाही आहे. हा एक फर्स्ट ॲस्पेक्ट.
दुसरं आहे की बहुतेक 80-90 मध्ये त्यांच्याकडे एक बजाज चेतकचं स्कूटर होतं. पण आता बहुतेक त्यांच्याकडे एक 4 व्हीलर आहे. ते पण मोठी 4 व्हीलर आहे. इनोव्हा आहे किंवा एंडेव्हर आहे वगैरे वगैरे. आणि 2 ॲक्टिव्हा आहेत. ओके, कारण दॅट इज नीड very इन पुणे. पुणे. तर आता 80-90 मध्ये बिल्डर्सनी जेव्हा बांधलं होतं, तेव्हा हे विचार करून बांधलं नव्हतं की लिफ्ट लागेल किंवा पार्किंग लागेल किंवा आपण 2023 मध्ये आता सेन्सस बघितलं गेलं तर 23 लाखाचं 73 लाख झालंय. ही अँटिसिपेशन बहुतेक डेव्हलपरकडे नव्हती की आपल्याला बरोबर आहे. उंच बिल्डिंग बांधायचे किंवा पार्किंग द्यायचे वगैरे वगैरे. तर ही पार्श्वभूमी आहे रिडेव्हलपमेंटची. बेसिकली पॉप्युलेशन वाढली आहे, सोसायटीमध्ये जे 3rd फ्लोअरला 4th फ्लोअरला राहतात त्यांची वाट लागली की आता चढायचा उतरायचा प्रॉब्लेम येतोय आणि घरातली लोक पण वाढले. म्हणजे पूर्वी 2 BHK मध्ये 3 जण राहत होते, म्हणजे आई वडील आणि त्यांचा मुलगा मुलगी फार फार. आता ते 2चे 4 4चे 6 झालेले आहेत. मग सगळे वांदे होत आहेत. येस येस. याच्या मध्यंतरी जे 90 पासून आता समजा 2023-2024 मध्ये आहोत आपण, तर 40 वर्षामध्ये जेव्हा लोक एकामेकाबरोबर राहत आहेत तर प्रेम अजून वाढते एकामेकामध्ये. तर तुमच्या मुलांनी माझं काच तोडलं होतं कधीतरी किंवा तुम्ही आमच्या पार्किंगमध्ये गाडी लावली होती. कधी हे 10 लोकांमध्ये 2 लोक सेक्रेटरी चेअरमन होते, तर त्यांनी जे केलं हे 8 लोकांना पटलं नाही. मग ते 8 लोकांमध्ये 2 लोक कधी सेक्रेटरी चेअरमन झाले, ते बाकी 8 लोकांना पटलं नाही. तर हे सगळं वाहून गेलं असतं. तर रिडेव्हलपमेंटमध्ये लीगल आणि हे सगळं सोडून मेजरली लोकांचं मन एकत्रित करता येतं का ह्याच्यावरती जास्त भर असतं. कारण रिडेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला एकत्र जाऊन तुम्हाला एका घराचं लग्न बसवायचं आहे. जर तुम्ही एकत्र नाही तर लग्न होणार नाहीये. हा एक बॅकग्राऊंड तसा तयार होतो. तर मेजरली लोक जनरली भटकतात लॉ, लीगल आणि आर्किटेक्चर अँगल, कारण ते आपल्याला दिसतं. पण मेजर रिडेव्हलपमेंटमध्ये मुद्दा मला तरी असं वाटतं की इट्स मोर बिहेवियरल इन नेचर, की लोक एकामेकाबद्दल कसं करतात. कारण प्रत्येकाला वाटतं की कोणीतरी दुसरा काहीतरी फायदा घेईल, ओके, आणि माझं काहीतरी नुकसान होईल. तर हा एक बॅकग्राऊंड जनरली तयार होतो. आणि आम्ही आता म्हणजे बऱ्यापैकी लोकांबरोबर बोलताना मला असं वाटतं की एक मॅट्रिक्स तयार केलं. आता परत CAच्या लँग्वेजमध्ये बोलतो म्हणून एक मॅट्रिक्स तयार केलं तर 2 प्रकारचे लोक आपल्याला दिसतात. एक जो खूप पॅशनेट आहे आणि एक आहे जो खूप इन्सेक्युअर्ड आहे. ओके, आता प्रॉब्लेम आहे की तुम्हाला सांगता येणार नाही की कोण पॅशनेट आहे आणि कोण इन्सेक्युअर्ड आहे. कारण इन्सेक्युअर्डवाला पण तेवढंच पॅशनेटली बोलतो आणि कधी कधी पॅशनेटवाला पण तेवढंच इन्सेक्युअर्ड असतो. तर पॅशनेटवाला बोलतो की अरे आपल्याला ना चांगलं काहीतरी घडवायचं आहे, रिडेव्हलपमेंट, चांगलं डेव्हलपर नेमू वगैरे वगैरे. आणि इन्सेक्युअर्डवाल्यांना वाटतं की अरे हा काहीतरी ना करतोय तर ह्याला काहीतरी जास्त मिळेल किंवा डेव्हलपर आपल्याला फसवेल किंवा आपलं काहीतरी होणार नाही, थांबेल मध्ये वगैरे वगैरे. आणि याच्यात मॅथमॅटिकली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॅशनेटली पॅशनेट आणि इन्सेक्युअरली पॅशनेट आणि पॅशनेटली इन्सेक्युअर आणि इन्सेक्युअरली इन्सेक्युअर असे 4 निर्माण होतात. तर पॅशनेटली पॅशनेट पीपल लोक करतात काम की आम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे आणि पॅशनेटली इन्सेक्युअर पीपल त्याला थांबवायचा प्रयत्न करतात. ओके, आणि याच्यात मध्यंतरी जे रांगतात हे इन्सेक्युअरली पॅशनेट आणि इन्सेक्युअरली इन्सेक्युअर पीपल याच्यात मध्यंतरी असतात, जे फेन्समध्ये असतात की अरे मी कधीतरी नाही बनू का, अरे कधीतरी मी हो म्हणू का. तर जो मला त्या दिवशी येऊन भेटेल आणि सांगेल की अरे हे माहिती आहे का तुला असं करायचं आहे, तर तो त्या दिवशी त्याच्याकडे असेल आणि नेक्स्ट दिवशी हा माणूस भेटला तर तो बोलेल की हा मी याच्याकडे. मला दिसतंय सोसायटीजमध्ये घडताना. आणि मला विश्वास बसलाय की हे CA आहेत. ते म्हणजे बढतात नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न, आता रिडेव्हलपमेंटला 1760 विघ्न असते. आणि याच्यात गरज इज दी टॉप मोस्ट. तर या बरोबर. पॅशनेट आणि इन्सेक्युअर लोकांची गरज. तर काहींचं गरज असेल की सोसायटी चांगलं व्हावं, काहींचं गरज असेल की माझं घर चांगलं व्हावं, आणि काहींचं असं पण गरज असते दुर्दैवाने की बाकी लोकांचं नाही व्हावं, माझं व्हावं. ओके, तर ह्या लोकांना एकत्रित घेऊन जाणं आणि त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट घडवणं हा माझ्या मते कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, जर उद्या आपण तिघं एका बिल्डिंगमध्ये आहोत आणि आपण ठरवलं यार पटकन करूया, उद्या जाऊन डेव्हलपर बोलूया, आपल्याला माहिती आहे हा डेव्हलपर चांगला आहे, हे बाबा तू आम्हाला हे देतोय का दे आणि उद्या कर, तर संपला विषय. पण जर आपण एकामेकावरती जर संशय करत असू तर म्हणून ती प्रोसेस लांबते. आणि त्याच्यामुळे एक नियम आलेला आहे जे 4 जुलै 2019 म्हणून एक सर्क्युलर आहे, जे पहिले 2009चं सर्क्युलर होतं. तर त्याच्यात कसं करायचं, प्रोसेस कसं करायचं आणि हे पण म्हणजे
हा माझा वैयक्तिक मत आहे की नियम असू शकतात, पण नियमाला अनुसरून चालणं हा माणसाचा गुणधर्म असायला पाहिजे. की तुम्ही काहीही नियम टाका, मला जर ते नियम अ, काहीतरी वेगळ्या पद्धतीनं वापरायचं आहे किंवा मला ते नाही करायचं आहे, तर दॅट विल ऑल्सो हॅपन. बरोबर आहे. आणि जर मला हे नियम पाळून सगळं काय करायचं आहे, तर ते पण होईल. पण हा एक एकंदरीत मुद्दा आहे आणि त्याला कॉपरेटिव्ह सोसायटी जे आहे, जे म्हणजे मेजरली कॉपरेटिव्ह सोसायटीज असतात, तिकडे 51% रूल आहे. म्हणजे भारतासारखं. म्हणजे 51%नी BJP निवडलं तर BJP. तसं इकडे पण तसंच नियम आहे की 51%नी जे निवडलं तर ते झालं, संपला. पण मेजॉरिटी जो काही 49%ला आपल्याला एकत्रित घेऊन चालावंच लागेल, कारण त्यांचं पण घर आहेत. तर आपण त्यांना बाहेर म्हणजे हे करून त्यांचं घरं पाडू शकत नाही. तर मेजर प्रयत्न जे चालतं रिडेव्हलपमेंटमध्ये की सगळ्यांना एकत्रित घेऊन चलावं. ओके, तर जनरली आम्ही गमतीनं आणि कधी कधी सिरियसली पण बोलतो की बहुतेक हे छोटंसं एक देश चालवण्यासारखं आहे. की इकडे 10 लोकांचा देश आहे, ठीक आहे, हे 20 लोकांचा देश आहे. आणि इकडे तसंच आहे की म्हणजे वेगवेगळे गावातनं आलेले, वेगवेगळे धर्मातनं आलेले, वेगवेगळे विचारधारणातनं आलेले, वेगवेगळे फायनान्शियल स्टेटसनी आलेले लोक बरोबर. एकत्र राहतात आणि त्यांना घेऊन आणि जायचंय. प्रत्येकाच्या गरजा पण वेगळ्या असू Correct, शकतात correct. त्याच्यात. मला हे पण हे ॲक्च्युली समजून घ्यायचं आहे की ज्यावेळेस रिडेव्हलपमेंटला कुठलीही सोसायटी किंवा बिल्डिंग किंवा अपार्टमेंट जे काही जायचं असतं त्यावेळेस काय पॅरामीटर्सवरती जातं. Yeah. म्हणजे मला जर आत्ता वाटलं की माझी बिल्डिंग बाबा आज रिडेव्हलपमेंटला काढायची, तर मला तसं काढता येते का? काही लिगल त्याचं हे असतं की इतकी वर्ष जुनी सोसायटी पाहिजे, इतकी वर्ष जुनी हे असं पाहिजे, किंवा मग काय काय म्हणजे Minimum काय एवढ्या square पॅरामीटर्स feetचं असतात पाहिजे. रिडेव्हलपमेंटला Yeah. जाण्यासाठीचे? तर याच्यात नियमावळीप्रमाणे असं बेसिकली तुम्हाला जर गरज लागली हम्म, आणि जनरल बॉडी म्हणजे जे सगळे लोक राहतात, हम्म, हे लोकांनी डिसाईड केलं की आपल्याला रिडेव्हलपमेंटला जायचं आहे, हम्म. तर ते ग्राह्य मानलं जातं. ओके, ओके, पण त्याच्यात ते असं कधी काही असू शकते? रेस्ट्रिक्शन माझी नाही नाही 2 काही वर्ष जुनी बिल्डिंग आहे आणि मला हो, तर वाटलं आम्ही तरी. म्हणजे एक 12 वर्ष जुनी सोसायटी पण केलेली आहे, जिकडे बेसिकली प्रॉब्लेम हा होता की तिकडे पावसाळ्यात पाणी भरायचं हम्म, आणि गाडी तुंबायची. ओके. तर आता लोक हे बोलू शकत नाही की 30 वर्षापर्यंत गाडी तुंबू द्या, 18 वर्ष अजून तुंबा आणि त्याच्यानंतर करा. हम्म, तर इट डझंट मेक सेन्स. हम्म, पण 30 वर्ष हा एक मार्केटमध्ये चाललंय, कारण 30 वर्ष झालेली बिल्डिंग आहे, त्यांना एक इन्सेंटिव्ह मिळते की तुम्हाला थोडंसं FSI आणि याच्यामध्ये. तर म्हणून त्या दृष्टिकोनातनं 30 वर्ष हा एक नॉर्म आहे की 30 वर्ष झाल्यानंतर तुम्ही रिडेव्हलपमेंट करू शकता. पण जर जनरल बॉडीने ठरवलं की 20 वर्ष झाले पण आपल्याला त्रास होतोय की लिफ्ट नाही आहे, पार्किंग नाही आहे. ओके, आता काही काही ठिकाणी पुण्यात जिकडे गाडी बाहेर लावतात, जिकडे हम्म, पार्किंग नाही आहे, बरोबर आहे. तिकडे तुम्हाला असं म्हणजे ऐकायला येईल किंवा न्यूजमध्ये येईल की गाडीचे काच तोडली कोणीतरी, हो. स्क्रॅचेस मारून गेले वगैरे. लोगो चोरीला गेला. हां, लोगो तर ते खूप सोपं आहे. पण असे पण आम्ही बघितले काही काही ठिकाणी जिकडे लोक 4 व्हीलर घेतात, 1.5 किलोमीटर अगोदर लावतात, तिकडनं रिक्षा घेऊन मग घरी येतात. हो, मग इट डझंट मेक सेन्स टू म्हणजे कार घेणं. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे प्रॉब्लेममधनं तुम्हाला जर रिडेव्हलपमेंट करायचं तर तो तुम्ही करू शकता. तर Okay. हा जनरल डिसिजन आहे आणि सगळ्यांचं एकत्रित येऊन झालेलं डिसिजन आहे. किती जुनी आहे हे तसा काही त्याला रूल नाही आहे. बट 30 इयर्स असेल तर FSI जास्त मिळतो. बट FSI जास्त नाही मिळत, तुम्हाला FSI घेताना इन्सेंटिव्ह मिळतो. ओके, इन्सेंटिव्ह मिळतो. आणि बाकी काही साईज याचा रिस्ट्रिक्शन नाही आहे. नाही नाही, साईज रिस्ट्रिक्शन तसं नाही आहे. फक्त रेरामध्ये असं एक रूल आहे की 5,000 पेक्षा कमी असेल तर त्यात रेरामध्ये तुम्हाला जायची गरज नाही आहे. यू कॅन डायरेक्टली गो अँड बिल्ड. ओके, आणि 5,000 वरती असेल तर रेरा रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं. करावं लागतं. पण तो एक वेगळाच मुद्दा आहे रेरा. हम्म, आपण पहिले रिडेव्हलपमेंटकडे बोलतोय, जिकडे मला रिडेव्हलपमेंट करायचं आहे. जेव्हा मी सँक्शन वगैरे घ्यायला जातो तेव्हा रेरा येते. ओके. त्याच्या अलीकडे जे आपण बोलतोय ते डिसिजन मेकिंग आहे की रिडेव्हलपमेंट करायचं आहे की नाही. हम्म. तर तिकडे हा जनरली एवढं जास्त डझंट मॅटर. ओके. आता माझं तर समजा ठरलं की आमच्या सोसायटीचं काय 25 वर्ष झालेली आहेत, पण काय आम्हाला तरीही प्रॉब्लेम आहे, स्पेस कमी पडते आहे वगैरे वगैरे वगैरे, आणि आम्हाला रिडेव्हलपमेंटला जायचं. तर आता प्रोसेस काय असू शकते? म्हणजे काय एक तर किती वेळ लागतो या सगळ्या प्रोसेसला, सगळ्या रिडेव्हलपमेंटसाठीच्या? कारण मग प्रत्येकाच्या आपापल्या टाईमलाईन्स असतात. माझ्या मुलाचं लग्न आहे, ह्यांचं काहीतरी घरात कार्य आहे पासून इतकी लोक, म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रायोरिटीज आणि गरजा वेगवेगळ्या असू शकतात त्यावेळेस. तर त्या सगळ्याची टाईमलाईन काय असू शकते आणि प्रोसेस काय असतं? आता ठरलं की बाबा बिल्डिंग जाणार आहे, सोसायटी जाणार आहे रिडेव्हलपमेंटला. तर याच्यात प्रोसेस बेसिकली ते 4 जुलै 2019 जे मी सांगितलं, त्याच्यात हा प्रोसेस बेसिकली त्यांनी एक गाईडलाईन दिलेली आहे. ओके. अच्छा, हे सोसायटीचं गाईडलाईन आहे, पण अपार्टमेंट जे असतात ते पण हे वापरू शकतात. तर मी थोडं डिटेलमध्ये जातो की प्रोसेस कसं करायचं, म्हणजे जे लोक ऐकतात त्यांना, म्हणजे जर करायचं असेल तर त्यांना पण हे सोपं पडेल. तर पहिला प्रोसेस चालू होतो जेव्हा 1/4
पीपल, ओके, म्हणजे 25%, म्हणजे आपण एक उदाहरण घेऊ चलू की 10 लोकांची एक सोसायटी आहे, तर 4 लोक म्हणजे 25% म्हणजे 3 लोकांनी एक ॲप्लिकेशन द्यायचं कमिटीला, म्हणजे कमिटी म्हणजे जे नेमलेली कमिटी असतात, की बाबा आम्हाला त्रास होतोय, आपण रिडेव्हलपमेंटसाठी जायचं का. हा फर्स्ट स्टेप आहे. हा स्टेप झाल्यानंतर कमिटीनी एक मीटिंग बोलवावं सगळ्यांना आणि त्यांना सांगावं की बाबा अशा आपल्याकडे 3 लोक आहेत जे बोलत आहेत की आपल्याला रिडेव्हलपमेंटसाठी जायचं आहे, तर आम्ही तुमच्या समोर मांडतोय आणि तुम्ही वोटिंग करा की आपल्याला करायचं आहे का. जर 10 पैकी 6 लोकांनी सांगितलं, म्हणजे तसं 51% आहे, पण 5.1 तर सांगू शकत नाही, तर 6 लोकांनी जर होकार दिली तर तुम्ही नेक्स्ट प्रोसेसकडे जाऊ शकता. ओके. जर समजा त्या मीटिंगमध्ये 4 लोकांनी सांगितलं आणि 6 लोकांनी सांगितलं की आपल्याला नाही करायचंय, तर तिकडनं तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर हा म्हणजे मी थोडं फ्लोचार्टच्या बाबतीत हो, हो, जातो. हो, इकडे हो. नो आलं, संपला विषय. हो. येस आलं तर इकडनं तुम्हाला एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा कोणाला तुम्ही नेमू शकतात. Okay. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट बेसिकली तो हा मनुष्य आहे जो हे सगळ्यांना एकत्रित करून तो तुम्हाला सर्व्हिसेस देतो, की आर्किटेक्ट असेल, लॉयर असेल, सर्वेयर असेल वगैरे वगैरे. तर हा एक सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असं डिफाईन केलेली आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा आर्किटेक्टला एक फिजिबिलिटी रिपोर्ट नावाची गोष्ट असते. फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे बाबा आम्हाला किती मिळणार इकडे, ओके, म्हणजे किती वाढीव जागा मिळणार, आम्हाला भाडं किती मिळायला पाहिजे, आम्हाला कॉर्पस किती मिळायला पाहिजे, त्याच्यानंतर आम्ही काय मागायला पाहिजे. ओके, म्हणजे आता काय मागायला पाहिजे मध्ये बेसिकली काही मागू शकता तुम्ही तसं, पण म्हणजे त्या लोकॅलिटीसाठी काय योग्य आहे हे आपल्याला थोडंसं बघून मागावं लागेल. हे कशा कशावरती डिपेंडंट असतं. फिजिबिलिटीवरती, म्हणजे समजा तिकडे पोटेन्शियल जास्त आहे, म्हणजे आता मी 2 उदाहरण घेतो. एक प्लॉट आहे जे 6 मीटरच्या रोडवर आहे, तर तिकडे बहुतेक रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही, कारण 6 मीटरमध्ये होत नाही. पण तिकडे समोर जे आहे ते मोठा रस्ता आहे, 40 मीटरचा रस्ता आहे, समजा कर्वे रोड आहे किंवा पौड रोड आहे, आणि त्याच्यावरती मेट्रो पण आलं तिकडे, तर तिकडे FSI भरभरून आहे. ओके, हां, पण तिकडे अजून एक प्रॉब्लेम आहे की FSI भरभरून आहे, म्हणजे मी 10,000 स्क्वेअर फूटच्या प्लॉटवरती मी 50,000 स्क्वेअर फूट बांधू शकतो, पण माझी डिझाईन आणि शेप असं आहे की 50,000 तिकडे बसणार नाही, तर बहुतेक तिकडे 40,000च बसेल. ओके. तर हे सगळे आर्किटेक्ट आणि थोडे मॅथमॅटिक्स इन्व्हॉल्ड आहे, थोडं डिझाईन इन्व्हॉल्ड आहे याच्यात. तर याच्यानंतर फिजिबिलिटी केल्यानंतर तिकडे काय काय खर्च लागणार आहे, कारण रिडेव्हलपमेंटमध्ये ॲटलिस्ट पुण्यात तरी धारणा अशी आहे की, आणि ते बरोबर पण आहे की सोसायटीचे लोक खर्च करणार नाही, तर डेव्हलपर हे सगळं खर्च करेल, म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट, अप्रुव्हल कॉस्ट, भाडं, कॉर्पस, बेटरमेंट, सेल्सचं रिस्क, त्याच्यानंतर इंटरेस्ट कॉस्ट, जे भांडवल टाकतोय त्याच्यावरती काहीतरी इंटरेस्ट किंवा हे, त्याच्यानंतर त्याचं प्रॉफिट, हे सगळं करून त्यांनी द्यायचं आणि आम्ही एक पॉवर ऑफ अटॉर्नी देऊ की बाबा तू हे करू शकतो, आणि आम्हाला ते परत फ्लॅट पाहिजे आणि आम्हाला मोठं फ्लॅट पाहिजे. आता किती मोठं हा सगळ्यात चर्चित भाग आहे. ओके, तर बेसिकली इकडे पण टक्के चालतात, आणि हे टक्के म्हणजे काय असतात. टक्के म्हणजे किती टक्के वाढीव जागा. तर ओके, माझं किती आहे? कार्पेट एरिया 500 स्क्वेअर फूट आहे, हां. तर मला 40% मिळालं म्हणजे माझं 700 स्क्वेअर फूट झालं, हम्म. आणि कोणाला 50% मिळालं म्हणजे माझं 750 स्क्वेअर फूट झालं. आता याच्यात गंमत अशी आहे की 2 प्लॉट आजूबाजूला असू शकतात, हां. पण पोटेन्शियल वेगळं होऊ शकतं. हो. तर म्हणजे लोक जनरली करतात, अरे आमच्या बाजूवाल्याला 40 मिळाला तर आम्हाला पण 40 मिळायला पाहिजे. सो हा असं इक्वेशन वर्कआउट होत नाही. कधी कधी यांना 60 पण मिळतं आणि कधी कधी यांना 20 पण मिळतं. हे मल्टिपल फॅक्टरवरती आहे की इकडे वापर किती जास्त झालेला आहे, हा एकदम स्क्वेअरिश आणि रेक्टँग्युलर प्लॉट आहे, हा एकदम वेगळा आगळा प्लॉट आहे, तर तिकडे बसणार नाही, ठीक आहे, किंवा काही अजून तिकडे तुरटी असतील किंवा टेरेसेस जास्त आहेत, गार्डन जास्त आहेत वगैरे वगैरे. तर याच्यात व्हेरिएबल्स खूप आहे. तर जनरली मॅथमॅटिकली सामान्य माणसाला 2 व्हेरिएबलपर्यंत करता येतं, एक्स आणि वाय. जेव्हा XYZ होतो तेव्हा लोक गोंधळतात, आणि इकडे जरा व्हेरिएबल्स जरा जास्तच आहे, कारण कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे, सेलेबल आहे, FSI आहे, बरोबर. TDR आहे, खूप factors आहेत. हां, तर फॅक्टर्स जास्त आहे. तर तिकडे बेसिकली सोप्पं आहे की मला एवढं पर्सेंटेज पाहिजे, तर हा पर्सेंटेज फिजिबिलिटी रिपोर्टमधनं चांगला एका आर्किटेक्टनी ओके. म्हणजे करून द्यावं, आणि थोडं कन्झर्वेटिव्हली करून द्यावं, की म्हणजे कारण उद्या सिमेंटची कॉस्ट वाढली, कॉन्क्रीटची कॉस्ट वाढली किंवा काही झालं. फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये जेव्हा युक्रेन वॉर झालं होतं, इंडियाचं काही घेणं देणंच नव्हतं, पण इंडियामध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढली. ओके, तर हे म्हणजे खूप मोठे फॅक्टर्स आहे, जे म्हणजे इकडचे लोक बोलतील अरे त्याचं आमचं काय घेणं देणं, तू युक्रेनचं वॉरचं मला काय सांगतोय, पण
याच्यात फरक पडतो कारण द कॉस्ट विल इन्क्रीज. तर माझ्या मते थोडं डेव्हलपरसाठी स्कोप राहायला पाहिजे की त्याला मॅन्युव्हरिंगसाठी स्कोप राहायला पाहिजे की माझं प्रॉफिट कमी झालं तरी मी प्रोजेक्ट अडकवणार नाही. तर हा सगळं फॅक्टर करून त्यांना एक पर्सेंटेज दिलं जातं. रादर दॅन जनरली आपण निगोसिएशन करताना आपल्याला बेस्ट डील कसं मिळेल हे बघायचा प्रयत्न करतो. पण व्हॉट यू आर सजेस्टिंग की बेस्ट डीलपेक्षा जे डील गॅरंटीड मिळेल त्याच्याकडे फोकस जास्त असतो. म्हणजे गॅरंटीड ॲज वेल एज बेस्ट, नॉट फक्त बेस्ट. नाही तर म्हणजे एक पक्षपात न करता की मी सोसायटीसाठी काम करेल किंवा मी एक डेव्हलपरसाठी काम करेल, आय थिंक तिघांनी मिळून प्रोजेक्टसाठी काम करायला पाहिजे. आणि ते खूप महत्वाचं आहे की ह्यांना खूप जास्त दिलं आणि याच्याकडे मार्जिन राहिलीच नाही तर बहुतेक हा प्रोजेक्ट कधीतरी बंद पडेल. आणि याचं मी कारण सांगतो. फॉर एक्झाम्पल आता हा डेव्हलपरकडे इकडे मला 10% मार्जिननी मी हे प्रोजेक्ट घेतलं आणि इकडे मला 15% मार्जिन मिळत आहे, तर ऑब्व्हियसली त्याचं दुर्लक्ष इकडे होणारच आहे आणि तो इकडे जरा जास्त लक्ष देईल. ओके, तर हे न करायला त्यांच्याकडे थोडंसं स्कोप व्हायला पाहिजे. तर याच्यात थोडं बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. आता हे बॅलन्स ठेवणं थोडं डिफिकल्ट आहे कारण दोन्ही पार्टीला वाटतं की आम्हाला जास्त मिळायला पाहिजे. ओके, तर ते बॅलन्स करणं काम थोडंसं कठीण आहे. तर हा फिजिबिलिटी रिपोर्ट असतो. या फिजिबिलिटी रिपोर्ट नंतर जनरली एक असं पण येतं की तुम्ही काय काय एक्सपेक्ट करावं. एक्सपेक्ट म्हणजे जनरली आम्ही ते थोडंसं डिटेलमध्ये करतो की कॉन्क्रीट कुठलं एक्सपेक्ट करायचं, टाईल्स कुठलं एक्सपेक्ट करायचं, कमोड कुठलं एक्सपेक्ट करायचं, पर वायर्स कुठलं एक्सपेक्ट करायचं वगैरे वगैरे. तर हे आपल्याला चांगले क्वालिटीचे वगैरे आणि हा त्या काळासाठी इट इज राईट. पण असं होऊ शकतं की हे आपण आत्ता चर्चा करतोय आणि हे डील क्लोज व्हायला समजा 8 महिने गेले, 9 महिने गेले, त्याच्यात काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी येईल असं पण होऊ शकतं. बरोबर आहे. तर हा सगळं थोडंसं फॅक्टर घेऊन जनरली काय पाहिजे हे आम्ही एक लिस्ट बनवतो आणि हे जनरली लोकांकडनं त्यांचा अपेक्षा घेतो की तुम्हाला हे चालणार आहे की अजून काय पाहिजे आणि त्याच्यानंतर आउट बिड करायचं की कोण डेव्हलपर त्यांना चांगलं देतोय. तर हा प्रोसेस फिजिबिलिटी नंतर बिडिंग आणि याच्या मध्यंतरी सगळ्यांचं लिगल पेपरवर्क क्लिअर आहे की नाही हे आपल्याला बघावं लागतं. आता लिगल पेपरवर्कमध्ये अगेन जसं स्टॅम्प ड्युटी मी सांगितलं एक आहे, त्याच्यानंतर काही काही लोकांकडे पेपर्सच नाही आहे. कॅन हॅपन. म्हणजे त्या काही 80मध्ये घेतलं, पेपर कुठे ठेवलं मला माहिती नाही. किंवा अनदर क्लासिक केस की आई वडिलांनी फ्लॅट घेतलं होतं पण आता दोघांपैकी एक किंवा दोघं हयातीत नाही आहे आणि मुलगा किंवा मुलगी राहते. असे लिगल हर्डल्स म्हणता येत नाही पण लिगल असे बाबी Issues असू येतात शकतात बाबी काही. येतात जे बरोबर. आपल्याला थोडंसं सॉल्व्ह करावं लागतं. हो. तर हे लिगल डॉक्युमेंट झालं. त्याच्यानंतर याच्यात अजून एक ॲस्पेक्ट असेल की फॉर एक्झाम्पल थोडी अपेक्षा वेगवेगळी असते. माझं 500 स्क्वेअर फूटचं घर आहे, मला 800 स्क्वेअर फूट मिळणार आहे, पण मला ना 1200 स्क्वेअर फूटचं फ्लॅट पाहिजे, तर मी 400 स्क्वेअर फूट विकत घेऊ शकतो. वन कॅटेगरी. कोविड नंतर एक अजून एक कॅटेगरी निर्माण झाली आहे की 1200 स्क्वेअर फूट पण आम्ही दोघंच लोक राहत आहोत. ओके, म्हणजे आम्ही 2 म्हातारे राहतोय. ओके, तर 1200 स्क्वेअर फूट आणि बाई आली नाही तर काय बोंब होते आपल्याला माहिती आहे. तर मला 600 स्क्वेअर फूटचाच फ्लॅट द्या आणि 600चं दुसरं एक फ्लॅट द्या जे मी भाड्याने देईन किंवा विकून देईन. हा पण एक सिनारिओ येऊ शकतो. थर्ड सिनारिओ 1200 स्क्वेअर फूट आहे, मला 2 मुलं आहेत, तर मला 2 फ्लॅट करून द्या, म्हणजे काही झालं तर मी दोघांना वाटून देईन आणि हे. तर असे सगळे इंटरनल एक्सपेक्टेशन पण येतात. तर जनरली आम्ही पहिले पूर्ण प्रोजेक्टचं एक्सपेक्टेशन सेट करतो आणि त्याच्यानंतर जनरली फ्लॅट होल्डर्सचं एक्सपेक्टेशन सेट करत गेलो तर ही एक प्रोसेस जरा व्यवस्थित चालतं. आणि हे गाईडलाईनमध्ये या डिटेलमध्ये नाही आहे पण फिजिबिलिटी त्याच्यानंतर लिगल हे फिजिबिलिटी रिपोर्ट त्यांना समजून द्या, त्याच्यानंतर एक बिडिंग डॉक्युमेंट बनवा आणि त्याच्यानंतर डेव्हलपरला नेमा, हा एक प्रोसेस आहे. आता डेव्हलपर नेमताना काय काय बघायचं. निगोसिएशन्स काय होतात? कारण मेन म्हणजे 2 ठिकाणी एक इंटरनल निगोसिएशन असतं की बाबा सोसायटी मेंबर्सना सगळ्यांना एकत्र आणणं. ते महाभारत संपल्यानंतर आता तुम्हाला एक टीम बनून दुसऱ्या टीमसोबत निगोशिएट करायचं. येस, तिथे निगोशिएट करताना काय काय मुद्दे घेतले पाहिजेत? म्हणजे आपण मगाशी बोलत होतो तसं किंवा स्टॅम्प पेपर ड्युटी कोण भरणार, मला कुठला फ्लॅट मिळणार, कारण सेक्रेटरी म्हणू शकतो मला फ्रंट फेसिंग हवा आहे, मला मला वरचा हवा, मला सगळ्यात वरचा हवा आहे. ते तर नेगोशिएशनमध्ये मेजरली आय मीन कमर्शियल नेगोशिएशनमध्ये
6 पॉईंट्स आहेत जे जनरली नेगोशिएट होतात Okay. प्रत्येक याच्यामध्ये. एक आहे ॲडिशनल एरिया ऑब्व्हियसली, बिकॉज दॅट इज द बिगेस्ट पूल. किती जास्त मिळतंय म्हणजे 400चा फ्लॅट आहे तर किती हां, जर मिळतंय कोणी बघ. मला 50 देतोय आणि कोणी मला 52 देतोय, तर मी 52 वाल्याला का नेमू नये? हम्म, ओके. कधी-कधी लोकं 50ला पण नेमतात. आय मीन इफ ब्रँड नेम इज गुड. देन इज भाडं, की मला भाडं किती मिळणार? ओके. आणि कसं मिळणार? हम्म. महिन्याला एकदा, क्वार्टरली एकदा वगैरे, वगैरे. हम्म. त्याच्यानंतर कॉर्पस, जे तुम्ही नवीन बिल्डिंग आल्यानंतर एक सॉरी, भाडं म्हणजे बेसिकली रिडेव्हलपमेंट. जेव्हा रिडेव्हलपमेंट होताना मी बाहेर जातोय आणि मी कुठेतरी भाड्याने राहतोय, तर ते भाडं. आता माझ्याकडे एक अजून एक घर आहे, तर दॅट इज माय इन्कम. जर मी भाड्याने जातोय तर ते माझा एक्सपेन्स कव्हर करते. त्याच्यानंतर कॉर्पस म्हणजे जनरली नवीन बिल्डिंगमध्ये येताना एक लमसम अमाऊंट डेव्हलपर देतो. म्हणजे ते तुम्हाला कधीतरी पुढे जाऊन पेंटिंग करायचं आहे किंवा पार्किंगमध्ये काहीतरी झालं त्याच्यात तुम्हाला वापरू शकता. सिंकिंग फंड सारखं. तर ते कॉर्पस. त्याच्यानंतर बेटरमेंट नावाची एक गोष्ट आहे. याला मुंबईमध्ये हार्डशिप चार्जेस पण म्हणतात. बेटरमेंट आणि हार्डशिप. तर हार्डशिप किंवा बेटरमेंट म्हणजे बेसिकली तुम्ही आता सोडून जाताना काही फिक्स फर्निचर सोडून जात आहेत, तर तुम्हाला काहीतरी म्हणजे त्याचं तुम्हाला हे मिळत नाहीये, तर त्याचा एक मोबदला म्हणून तुम्हाला दिलं जातं आणि कॉर्पस सोसायटीकडे जातं, बेटरमेंट ओनरकडे येतं. ओके. तर हा 4th पॉईंट. त्याच्यानंतर बँक गॅरंटी एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की गॅरंटी काय देणार? ओके. जनरली आमचं प्रेफरन्स असतं की बँक गॅरंटी थोडंसं घ्या, पण पूर्ण प्लॅन सँक्शन पहिले करून घ्या. ते जास्त सेफ्टी आहे. म्हणजे तू इकडे 40,000 स्क्वेअर फूट बांधतोय, तर 40,000 स्क्वेअर फूट पहिले अप्रूव्ह करून टाक. कारण त्याच्यानंतर जर नियम बदलले किंवा काहीही परिस्थिती बदलली, तर अप्रुव्हल परत घ्यायची गरज नाही आहे आणि रेट्रॉस्पेक्टिव्हली अप्रुव्हल चेंज होत नाही. तर आपल्याला आत्ता 40,000 झालं, तर यू कॅन बी शुअर की 40,000चं कन्स्ट्रक्शन इकडे होऊ शकतं. बरोबर. जर या डेव्हलपरला काही झालं दुर्दैवानी, तरी दुसरा तरी डेव्हलपर येऊन हा अप्रुव्हल घेऊन तो बांधकाम करू शकतो. सँक्शन्ड आहे. हां, तर प्रोजेक्ट सँक्शन्ड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अँड आय थिंक हे 10 वर्षानंतर लोकांना घरं घेता येईल, पण पार्किंग घेता येणार नाही. ओके. तर पार्किंग हा आय थिंक हा सगळ्यात मेजर मुद्दा आहे. जिकडे लोकॅलिटीप्रमाणे किती पार्किंग मिळेल किंवा किती पार्किंग रेरानुसार एक पार्किंग कंपल्सरी आहे ना आता. हां, रेरानुसार जे टेनेमेंट साईजेस आहे किंवा काय स्क्वेअर फूट देतात त्याच्याप्रमाणे एक डेफिनिशन आहे. पण कधी-कधी कुठली तरी वेगळी लोकॅलिटी कॅन डिमांड समथिंग मोर. ओके. फॉर एक्झाम्पल म्हणजे खूप हाय प्रोफाईल एरिया आहे आणि तिकडे रेटच म्हणजे 18,000 आहे हे, तर तिकडे बहुतेक लोक बोलू शकतात की बाबा मला 2 पार्किंगच पाहिजे, नाहीतर मी घेणार नाही. आणि हे सगळं सांगत असताना फक्त डेव्हलपरच्या पर्स्पेक्टिव्हनी बघा, तो 2 लोकांसाठी घरं बनवतोय. एक एक्झिस्टिंग ज्यांना त्याला द्यायचं आहे आणि एक ज्यांना त्याला विकायचं आहे. तर डेव्हलपरला ते विकताना काय विकेल तिकडे याचं पण काळजी घ्यावं लागतं, बाय अकोमोडेटिंग द पीपल हू आर ऑलरेडी देअर. तर बेसिकली त्याच्यासाठी ते बॅलन्सिंग ऍक्ट आहे. तर वेगवेगळे बॅलन्सेस आपण करत चाललोय. तर ते बेसिकली दोरीवरची जे हे असतं ना कसरत, तसं आहे. ते करत जायचं. पहिले इंटरनल बॅलन्स करायचं, मग एक्सपेक्टेशन बॅलन्स करायचं, मग लिगल बॅलन्स करायचं, मग डेव्हलपर बॅलन्स करायचं आणि त्याच्यानंतर एक बॅलन्स हे येईल की कुठल्या डेव्हलपरला नेमायचं. फॉर एक्झाम्पल एक डेव्हलपर खूप मोठा टक्का देतोय, 80% देतोय आणि बाकी डेव्हलपर लोक 40 देत आहेत. ओके. तर आता 80कडे जायचं की 40कडे राहायचं? कारण 80 फिजिबल आहे की नाही आहे हा एक मेजर मुद्दा आहे. ओके. आणि कधी असं होऊ शकतं कारण व्यावसायिक आहे अल्टिमेटली. आता व्यावसायिक 2-3 प्रकारचे असतात. एक जे एस्टॅब्लिश व्यावसायिक आहे, ज्यांचं ब्रँड नेम ऑलरेडी झालेली आहे, जिकडे ते येऊन फक्त थांबले ते बोलतील सर करा प्लीज. ओके. जे म्हणजे प्रत्येक एरियामध्ये असे आहेत. दुसरा व्यावसायिक आहे जो ब्रँड नेम आता क्रिएट करतोय, तो अपकमिंग आहे, तर तो थोडं मार्जिन्स कमी पण करू शकतो की अरे बाबा मला याच्याबरोबर कम्पीट करायचं. आता ब्रँड बरोबर तुम्ही जेव्हा कम्पीट करता, तुमच्याकडे काहीतरी असायला पाहिजे, तर तुमच्याकडे ते टक्के किंवा मी जास्त देतो हा एक असू शकतो. आणि थर्ड आणि सगळ्यात डेंजरस, जो पहिल्यांदाच उतरतोय, तर त्याला ना एक ब्रँड क्रिएट करायची एक हे आहे. आणि हे आम्ही जनरली बोलतो की लोकांना कोथरूडमध्ये पाठी लावण्याची एक वेगळी मजा आहे. फारच कोथरूडकरांनी ब्रँडिंग करून ठेवलंय स्वतःच. नाही कोथरूड असं म्हणत नाहीये मी इट्स कॅन बी बाणे, राऊंड, कोरेगाव, कारण चांगलं प्लॉट असेल तर लोक येतात. आता त्यांची मार्जिनची व्याख्यान वेगळी असते की बाबा मला इकडे ना प्रॉफिट नाही मला तरी चालेल, मी काम करीन. पण आता या तिघांमध्ये जे झुंज चालतंय, कारण यांचं प्रॉफिटेबिलिटी आहे, ब्रँड एस्टॅब्लिश्ड आहे, मी 40% मार्जिननी काम करेन.
मी अपकमिंग ब्रँड आहे, मी 20% पण काम करेन. आणि एक तिसरा 0% मी काम करेन. आता पर्सेंटेजेस चेंज होत जातात आणि ह्या पर्सेंटेजनी सोसायटीच्या लोकांचं एक वेगळं विचारधारणा तयार होते की बाबा हा 80 देतोय, हा 60 देतोय, हा 40 देतोय, तर मला कुठे जायचंय. बापरे, हां. हे तर म्हणजे इन्व्हेस्टर रिस्क प्रोफाईल सारखं झालं की म्हणजे जनरली मी हाय रिस्क लो रिटर्न्स वाला आहे, आपला हाय रिस्क हाय रिटर्न्स वाला आहे का मॉडरेट रिस्क, तसं सोसायटीची रिस्क प्रोफाईल तयार होती इथे. हो, सोसायटीचे रिस्क आणि समोरचा पण रिस्क तयार होतो. तर जनरली त्याच्यात ज्यांनी आमचं जनरली मत असतं की ज्यांनी डिलिव्हरी दिलेली आहे, आम्ही जनरली जास्त प्रेफर करतो. कारण रिअल इस्टेट हा गेम आहे ना 2-3 वर्षानंतर दिसते. ओके, तर हा माणूस 2-3 वर्षासाठी तेवढं स्टेबल राहील आणि कन्स्ट्रक्शन पूर्ण करेल, हा आय थिंक बघणं जास्त गरजेचं आहे. तर बेसिकली हे जे ब्रँड नेम आहे, ज्यांनी म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे काही आपण बोलतोय तिकडे जर त्यांनी 10 बिल्डिंग ऑलरेडी बांधलेली आहे, 40 बांधलेली आहे, 30 बांधलेली आहे, यांची डिलिव्हरीची एक कॅपॅसिटी दिसतीये. बरोबर. म्हणजे हे काय आपण मूवीमध्ये अरे सलमान खानला घेतलं तर ओपनिंग मिळणारच आहे, सॉर्ट ऑफ हे सेल्स होणार. हां. ओके, तर हा एक एस्टॅब्लिश होतो. तर त्यांच्याबरोबर जायचं आहे की किंवा थोडं रिस्क घेऊन थोडं ठीकठाक ब्रँड आहे पण चला याला ट्राय करूया. आणि हे याच ह्याच्यात मला हे एक लक्षात येतं की भीती वाटणं स्वाभाविक आहे ना रे, की एकतर मी माझ्या राहत्या घरात जिथे 20-30 वर्ष राहिलंय तिथून मी दुसऱ्या घरी शिफ्ट व्हायचं आणि मला गॅरंटी नाही की मी, कारण का आपण असे खूप सिनारिओज ऐकले स्पेशली मुंबईत की 10-10 वर्ष झाली अजून सोसायटी झालेलीच नाही, पूर्ण देतच नाही, रेंट पण देत नाही आणि मुंबईत तर तुम्हाला कुठेतरी बाहेर जाऊन लांब जाऊन राहावं लागतं. आणि फॉर मोस्ट ऑफ द पीपल इट इज एंटायरली व्हॉट दे हॅव ना. म्हणजे ते एकमेव घर असू शकतं जे त्यांचं राहायचं घर आहे, जे 20-30 वर्ष ज्यात ते राहिलेले आहेत, जिथे दे हॅव मेमरीज ऑफ, तिथे वाढलेले आहेत, त्या घरासोबतच्या काही आठवणी आहेत आणि ते एका बिल्डरला डेव्हलपरला द्यायचं आणि मग तो कसा करेल काय करेल. त्यामुळे विश्वास खूपच महत्त्वाचा म्हणून factor ते आहे. जे पार्श्वभूमी मी दिलं ना तुम्हाला की लोकांनी कसं घर घेतलं असेल, तर त्यांच्यासाठी आय मीन फॉर अ मिडल क्लास पर्सन एक घर किंवा 2 घर याच्या पलीकडे बहुतेक नसेलच. शक्यच. आणि त्याच्यातलं जर एक गेलं काही कारणामुळे, तर हे भीती नेहमी मनात राहते की बाबा हे आपल्याला मिळणार आहे की नाही. आणि हे नेगोशिएट करत असताना पण हे पाठीमागे असतं की एवढं करतोय आपण, काही होणार का आणि आपलं घर आपल्याला मिळणार नाही वगैरे वगैरे. म्हणजे काय पॅरामीटर्स होती ही सिक्युरिटी घ्यायची मग? हां, तर अप्रुव्हल पूर्ण सँक्शन इज द पहिली सिक्युरिटी. दुसरं आहे रेरामध्ये रजिस्टर करा, कारण रेरामध्ये बऱ्यापैकी डिफाईन्ड आहे की तुम्ही या प्रोजेक्टचे 70% पैसे तुम्हाला इकडेच ठेवावं लागेल, तुम्हाला इकडे तिकडे फिरवता येत नाही वगैरे. त्याच्यानंतर बँक गॅरंटी आणि ॲग्रीमेंट जरा चांगलं लॉयरकडनं ॲग्रीमेंट्स ड्राफ्ट करून घ्या. याच्यात असं CA मी तुम्हाला हे सांगू शकतो की लोकांना वाटतं की कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट आणि रेरा ॲक्टच आहे, पण जेव्हा तुम्ही ॲग्रीमेंट ड्राफ्ट करतात त्याच्यात इंटरेंट कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट येते, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट येते, कारण चेक्स देतोय आपण, बँकेकडनं जातोय, तर असे वेगवेगळे जनरल क्लॉसेस ॲक्ट येतो. ओके, तर हे सगळ्या ॲक्टमधनं हा ॲग्रीमेंट स्टँड आउट व्हायला पाहिजे की म्हणजे जेव्हा मी जर काही कारणाने कोर्टात गेलो तर माझी बाजू सांभाळून हा ॲक्ट माझ्यातर्फे असायला पाहिजे. असे ॲग्रीमेंट जनरली तयार करून घ्या. पण आम्ही नेहमी सांगतो की हा matrimony.com सारखा आहे. तुम्हाला एक चांगला डेव्हलपर पाहिजे जो तुम्हाला जीवनभर सुखी ठेवेल. ओके, तर 10 डेव्हलपर जो जास्त देतोय वगैरे वगैरे त्याची गरज नाही आपल्याला. आपल्याला तो एक डेव्हलपर पाहिजे जो व्यवस्थित घर बांधून देईल आणि ते डेव्हलपर शोधणं ही मजा आहे रिडेव्हलपमेंटमध्ये. ते बेसिकली घरच्यांना पटवा की हिच्यासोबतच मला लग्न करायचं आणि तिलाही पटवा की माझ्यासोबत चल. तसं आहे ते. आता आपण ऑनेस्टली थोडंफार याच्याबद्दल बोललो की काय काय काळजी लोकांनी घेतली पाहिजे व्हाईल डेव्हलपर शोधताना वगैरे. पण सगळ्यात मेजर कॉमन इश्यूज काय असतात ज्यावेळेस कुठली सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाते. म्हणजे आता ऑनेस्टली समजा मला माझी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जायची आहे, तर काय काय गोष्टी मी मिस आउट करीन. सगळ्यात पहिल्यांदी गोष्ट मग असे पण आपण ते बोलताना बोललो ना की 10 लोकांची बिल्डिंग आहे आणि 4 लोक हे आणि 4 लोक ते संमती वगैरे. पण जर सोसायटी मीटिंगच होत नसतील, कधी सोसायटीत ती प्रोसेसच नसेल मीटिंग होण्याची आणि आता ती सोसायटी काढायची आहे, तर ते कुठून येणार आहे ते सगळं? हे सगळं तर सगळ्यात कॉमन इश्यूज काय आहेत रिडेव्हलपमेंट मधले? सगळ्यात पहिला इश्यू जे खूप महत्वाचा इश्यू आहे, कन्व्हेन्स. कन्व्हेन्स म्हणजे माझं जमीन माझ्या नावानी आहे, नाहीतर मी करू शकत नाही. तर दुर्दैवाने खूप सारे सोसायटी, अपार्टमेंट आणि बिल्डिंग्स आहेत ज्यांचा कन्व्हेन्स त्यांच्या नावानी नाही आहे.
म्हणजे त्यांचं जमीनच नाही आहे तर ते रिडेव्हलपमेंटसाठी जाऊ शकत नाही. ओके, तर म्हणजे पहिले की कन्व्हेन्स करून घ्यायचं. त्यांचा फ्लॅट त्यांच्या नावावरती आहे, पण ते सोसायटीची जमीन बिल्डरच्या नावावरती खरेदी अजून. खत कोणाच्या बिल्डरच्या नावावरती किंवा लँडलॉर्डच्या नावाने. अरे बापरे. हां, तर हा कन्व्हेन्स आहे. म्हणजे म्हणजे बेसिकली म्हणजे टेक्निकल अर्थ असे आहे की मी जमिनीचा मालकी हक्क तुमच्या नावाने कन्व्हे करतोय. हा याला कन्व्हेन्स सांगतो. मग 7/12 वरती नाव आहे की नाही त्या जागेच्या, राईट. हो ना? ओके. तर याच्यात अजून महाराष्ट्र इनफॅक्ट इज अ व्हेरी गुड केस. जिकडे डीम्ड कन्व्हेन्स नावाचा पण एक प्रकार आहे. जिकडे कन्व्हेन्स आलेले नाही आहे, तुम्ही कोर्टात नोटीस देऊन तुम्ही ॲक्च्युली थोडे म्हणजे तिकडे नोटीस द्यायचं, त्यांना बोलवायचं आणि एक्स पार्टे म्हणजे माझ्यातर्फे ते डीम्ड कन्व्हेन्स की आमचं कन्व्हेन्स झालेलं आहे. ही आता प्रक्रिया चालू झालेली आहे आणि बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने चालू झालं आहे. हम्म. तर हा सगळ्यात पहिला मुद्दा. सेकंड मुद्दा जे आहे की आता कन्व्हेन्स झाले आणि सोसायटी आली आहे, पण इकडे कमिटी किंवा मीटिंग्सच होत नाही. ओके, तर ते बेसिकली तुम्ही एक इनिशिएटिव्ह. एकाला हे इनिशिएटिव्ह घ्यावं लागेल आणि ते लोकांना बोलवावं लागेल. आणि दुर्दैवाने हा जो पोझिशन आहे सेक्रेटरी चेअरमॅन किंवा हा पेड पोझिशन नाही आहे. ती एक व्हॉलंटरी पोस्ट आहे. ओके, तर त्याच्यात लोक काम करतात आणि त्यांना एक इनिशिएटिव्ह घ्यावं लागतं की बाबा या आणि मीटिंगला या, आपण बसू, कमिटी बनवू, आपण करू. मीटिंगला बोलवल्यानंतर 10 पैकी 4च लोक येतील, कोरम नसेल कारण 2/3 कोरम पाहिजे असतं वगैरे वगैरे. तर हे थोडंसं करावं लागतं. ओके, याच्यात कोविड नंतर अजून एक चांगलं गोष्ट झाली आहे की झूम मीटिंग्स हे पण एक एक्सेप्टेड माध्यम झालं आहे आता. ओके. ओके, आता काय, आता पुणेमध्ये आता मेजॉरिटी सोसायटीमध्ये काही लोक US मध्ये राहत आहेत, काही लोक दुबईमध्ये राहतात, काही लोक बँगलोरमध्ये राहतात, मुंबईमध्ये राहतात. तर यांना इन्व्हॉल्व करायचं आणि त्यांना बोलवायचं म्हणजे त्यांनी 60,000चं तिकीट घेऊन इकडे येऊन मीटिंग अटेंड करायचं हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. बरोबर आहे. पण त्यांना आपण हायब्रिड काहीतरी इन्व्हॉल्व करू शकतो का? पण त्याच्यात जनरली एक रेझोल्युशन पास करून घ्यायचं की आम्ही हायब्रिड पद्धतीने आम्ही मीटिंग चालवणार आहेत आणि हे आम्हाला मान्य आहे. हम्म. आता रिडेव्हलपमेंटमध्ये 5 ते 6 मीटिंग करावं लागतं. तर आता 5 ते 6 मीटिंगमध्ये तो USचा माणूस प्रत्येक मीटिंगमध्ये 60,000 1 लाख खर्च करून तो 6 लाख खर्च करून रिडेव्हलपमेंटसाठी येईल ही अपेक्षा करणं माझ्या मते चुकीचं आहे. हम्म. पण तो झूममध्ये असू शकतो का? ठीक आहे. आणि लास्ट ॲग्रीमेंट साईन करायला तो येऊ शकतो का? किंवा तो एक पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन कोणाला तरी पाठवू शकतो, हे होऊ शकतं. तर हे इनिशिएट करावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं. खूप सारे ठिकाणी म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे, काही काही ठिकाणी लोकांना काही काही प्रॉब्लेम्स असतात, जेन्युइन प्रॉब्लेम्स असतात. ओके, ते ऐकून घेण्याची शक्ती असायला पाहिजे की अरे हां, काय म्हणा तुम्ही, काय पाहिजे. पण खूप साऱ्या ठिकाणी जे नाही म्हणतात त्यांना विलन म्हणून चालतात की अरे हा नाही म्हणतोय. तर ते नाही म्हणणारे नेहमी चुकीचे असतात असं पण नाहीये. काही लोकांना वेगळा anxiety- हेतू असू शकतो हो, असं एक. आणि काही लोक मुंबईवरनं पण मायग्रेशन जास्त झाले, तर मुंबईचे काहीतरी एक गोष्ट ऐकली की अरे तिकडे फसलेत लोक, तर मला इकडे जायचं नाही, मला थांबायचं आहे. हे सगळे अँझायटी आय मीन खूप स्वाभाविक आहे आणि ते सगळं घेऊन चालायला कन्सल्टंट सोबत एक कमिटी पाहिजे जे यांना घेऊन जाऊ शकते. तर हा करायला माझ्या मते तुम्ही CA असायला पाहिजे, आर्किटेक्ट असायला पाहिजे, लॉयर असायला पाहिजे, पेक्षा आय थिंक तुम्हाला थोडंसं जास्त मॅच्युअर असायला पाहिजे, लोकांचं ऐकून घेणं आणि एकत्र घेऊन जाणं. आणि आय थिंक दॅट इज द रोल ऑफ द कन्सल्टंट की त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे. मी जज करायला बसलो, अरे हा नाही म्हणतोय म्हणजे हा रिडेव्हलपमेंट करू देणार नाही, आय थिंक इट्स अ रॉंग नोशन. पण त्याचं ऐकून घेऊया की बाबा तुझं काय प्रॉब्लेम आहे सांग, मी सॉल्व्ह करतो. 2 मेजर प्रॉब्लेम असतात, ग्रीड आणि इगो, म्हणजे मेजरली. आता ते काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं ते आपल्याला, वी हॅव टू फिक्स द प्रॉब्लेम. तर ते प्रॉब्लेम फिक्स झाल्यानंतर आय थिंक व्यवस्थित होतं. ओके, आणि फसू नये म्हणजे ह्यात जे इश्यूज येतात त्याच्यात मेजॉरिटी ॲज यू सेड की ग्रीड आणि अँझायटी, सॉरी ग्रीड आणि इगोमध्ये त्याच्या मागे काय असतं अंडरलाईन की मला जास्तीत जास्त प्रॉफिट व्हावा किंवा मी फसेन याची भीती असते. सो जास्तीत जास्त फायदा व्हावा हे तर ठीक आहे, एका पडणं तर तुम्ही यू हॅव टू लेट इट गो आणि ग्रीड बाजूला ठेवून. पण फसू नये याच्यासाठी काय काळजी घ्यायची? कारण का मॅक्सिमम लोकांना ज्यांना लिगल गोष्टी कळत नाही, ज्यांना एवढं लॉचं नॉलेज नाही आहे आणि त्यांच्याकडे कोणी नाही आहे ते सांगायला, तर त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी एक लक्ष्मीनारायणसारखं चांगला कन्सल्टंट नेमायला पाहिजे. नाही, देर आर लॉट ऑफ गुड कन्सल्टंट, म्हणजे भरपूर चांगले कन्सल्टंट्स आहेत. पण मेजरली इंडियामध्ये ना एक रूल आहे जे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, इज बायर बीवेअर.
बायर बिवेअर म्हणजे तुम्ही कधीही काही ट्रान्झॅक्शन केलं तर तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे, तर थोडंसं अभ्यास तुम्ही पण करणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट आहे की टक्क्यांकडे न बघता चांगलं डेव्हलपरकडे बघितलेलं तर जरा जास्त चांगलं आहे, कारण हा डेव्हलपर ज्यांनी ब्रँड नेम क्रिएट केले ना तो त्याच्या नावासाठी जपेल, तर तो असं मध्ये सोडून जाईल असं होऊ शकणार नाही. ओके, तर ते कधी कधी टक्क्यांकडे लक्ष न देता थोडं इकडे आलो बॅलन्स, म्हणजे टक्क्यांना तुम्ही दुर्लक्ष करा हे म्हणतच नाही मी, पण चांगला डेव्हलपर जो डिलिव्हरी देतोय, आणि डिलिव्हरी देणं हा डिलिव्हरी हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे रिअल इस्टेटमध्ये. म्हणजे घर उभं आहे हे बघणं जास्त आहे, बोर्ड लावणं सोपं आहे. ओके, पण तो तिकडे कन्स्ट्रक्शन उभा करणं आणि चांगल्या क्वालिटीचं उभा करणं हा टफ आहे. तर हे ज्यांनी केलेलं आहे ह्याला तुम्ही नेमलात तो इट्स मच बेटर. आता तिकडे अजून एक कन्स्टंट आहे की जर पुणे रिडेव्हलपमेंटसाठी जागृत झाली तर पुण्यामध्ये कमी कमी 7,000 ते 8,000 सोसायटी आहे जे रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतात. आजच्या तारखेला तेवढे डेव्हलपर्स आहेत का, इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन टू आस्क फ्रँकली स्पीकिंग, की 7,000 रिडेव्हलपमेंट कोण करणार आहे. तर त्याला फेज आउट करायचं किंवा लोक एकत्र येऊ शकतात का, 2 सोसायटी पण एकत्र येऊ शकतात बाय द वे. हा मला ऍक्च्युली क्लस्टर करू शकतो आपण. अच्छा, शेजारच्या 2 सोसायटी एकत्र येऊ जर शकतात. छोटी सोसायटी असेल तर आता आपली हीच सोसायटी बघितली ही अगदीच 4,000 स्क्वेअर फीटची सोसायटी आहे आणि शेजारची 4,000ची, दोन्ही एकत्र आले तर 8,000 स्क्वेअर फीटमध्ये मोठा हे मिळतो रोड, आपल्याला तो पॅच मिळतो, त्यांनी FSI वाढू शकतो. हो, आणि अम्युनिटी स्पेसिफिकेशन जरा जास्त चांगलं मिळू शकते, पार्किंग जास्त मिळू शकते, टेरेस मोठा मिळू शकतो. ओके, आता हे 4,000 8,000 जर समजा 5 आले तर 20,000, तर मला बहुतेक काहीतरी अजून मिळू शकते, मला घर मोठं मिळू शकतो किंवा व्हेंटिलेशन चांगलं मिळू शकते. तर हे सगळे जे आहेत हे पण बघणं गरजेचं आहे. कारण मला अजून एक विचारायचं होतं, म्हणजे जर ज्यावेळेस ठरवतो की काय बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाणार आहे, आता आपण हे पण बोललो की कसं साधारण नोशन आहे की बिल्डर डेव्हलपर जे काय आहे तो सगळे पैसे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट, बाकी सगळी जी अप्रुव्हल कॉस्ट आहे तो ते टाकतोय, पण तरी इज देअर एनी कॉस्ट जी मला डोक्यात ठेवून चालायला लागते की मला जर घर रिडेव्हलपमेंटला काढायचे, माझी सोसायटी जाणार आहे, तर एवढे पैसे बाबा माझ्याकडे पाहिजेत किंवा असायला पाहिजेत, की कारण सगळ्यात पहिलं गणित तर तेच आहे ना की माझी प्रॉपर्टी जाणार आहे रिडेव्हलपमेंटला, जरी माझं भाडं देणार असेल डेव्हलपर बिल्डर, तरी अदर दॅन दॅट काय कॉस्ट मला रिकरंट असेल, बिल्डिंग कंप्लीट होईपर्यंत, ताबा मिळेपर्यंत मला खिशात पाहिजे, माझ्याकडे ती असली तर पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची तयारी. सो रिडेव्हलपमेंटमध्ये मार्केट असं चाललंय की सोसायटीचे लोक जास्त खर्च करणार नाही, जे काही आहे ते डेव्हलपरनी खर्च करायचं आणि आम्हाला परत द्यायचं, कारण जमिनीचा हक्क आमच्याकडे. ओके, हा याच्यात स्टार्टिंगमध्ये जे खर्च आहे ते जे मी तुम्हाला सांगितलं, एक फिजिबिलिटी रिपोर्ट करायचं किंवा लॉयर नेमायचं, त्याच्यासाठी खर्च असू शकते आणि जनरली डेव्हलपर ते पण रिइम्बर्स करतात. ओके, पण साधारण किती खर्च असतो, म्हणजे आपण असं समजून चला की 5,000 ते 10,000 पर फ्लॅट पर्यंत जाऊ शकते. ओके, म्हणजे ते जनरली, पण अगेन सोसायटीमध्ये पैसे काढणं हे खूप कठीण काम आहे. ओके, म्हणजे कारण सोसायटीमध्ये जेव्हा मेंटेनन्स पण काही लोकांनी भरलं नसतं, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन हा एक शब्द काढला तर खूप सारे लोक रेस्पॉन्ड पण करणार नाही. आणि हे तर त्याच्यात बेसिकली आम्ही एक वेगळ्या पद्धतीनं करतो की म्हणजे सोसायटीचं जे काय आहे त्यांना फ्री करून टाका आणि जे काय येईल ते डेव्हलपरच्या बिडिंग विवाद तिकडनं आपण काढू शकतो, जर सोसायटीला चालत असेल तर. काही सोसायटी बोलतात नाही आम्ही पे करू, तर तिकडे ते पे करायचं आणि त्याच्यानंतर रिइम्बर्स करायचं. पण ही एवढीच कॉस्ट आहे एंटायर प्रोसेसमध्ये जी एखाद्या फ्लॅट ओनरला पे करावी लागू शकते. तुमची व्हॅल्यू जमिनीत आहे आणि तुमची व्हॅल्यू तुमच्या सिग्नेचरमध्ये म्हणजे अप्रुव्हलमध्ये. बरोबर. तर म्हणून पैसे खर्च तसं नाही आहे, पैसे तुम्हाला प्रोफेशनलसाठी खर्च करावं लागतं, म्हणजे चांगला लॉयर, चांगला आर्किटेक्ट, चांगला कन्सल्टंट तिकडे लागतं बस. सो बेसिकली समजा जर त्या बिल्डिंगची त्या जागेची कॉस्ट आत्ता काय बाबा 25 कोटी आहे आणि ती बिल्डिंग रिडेव्हलप झाल्यानंतर काय 50-55 कोटी होणार आहे, तर त्यातले 25 कोटी मी ॲज अ इन्व्हेस्टमेंट माझी जागा करतोय. हो, बेसिकली त्यामुळं मला सो जे पैसे टाकायचे ते ऑलरेडी माझी जागा म्हणून. तेच मला कारण समजून घेणं खूप महत्वाचं वाटतं की जर रिडेव्हलपमेंटला चाललंय तर मला अजून वरतून पैसे टाकावे लागणार आहेत का टू गेट इट रिकन्स्ट्रक्टेड, आणि मग त्याच्यानंतर अगेन दॅट बर्डन ते सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये येऊ शकतं. त्याच्या आधी मला हे विचारायचं होतं की
रेंटचं, कारण का रेंटवरती सगळ्यात जास्त निगोसिएशन्स आणि त्याच्यात थोडंसं हे होतं की बाबा मला किती रेंट मिळणार. कारण का फॉर एक्झाम्पल मी राहत असेल औंधच्या प्राईम एरियात किंवा प्रभात रोडला राहत असेल किंवा कल्याणनगरला राहत असेल तर आणि तिथं तुम्ही मला रेंट देणार असाल आउटस्कर्टचं तर अवघड आहे ते. नाही, ते रिडेव्हलपमेंटमध्ये जनरली जो डेव्हलपर तिकडचा डेव्हलपर असतो, ओके, ते त्या एरियाचं रेंट मॅच करतात इन जनरल. तर Okay. म्हणजे फॉर एक्झाम्पल 30 रुपये, 35 रुपये, 40 रुपये, 50 रुपये पर स्क्वेअर फूटपर्यंत जातं रेसिडेन्शियलला. कमर्शियल असेल तर ते 150 रुपये, 200 रुपये पण जातं. कारण कमर्शियल 200 स्क्वेअर फूटचं कमर्शियललाही खूप जास्त भाडं असतं. Absolutely. आणि रेसिडेन्शियलमध्ये इट कॅन बी लेस. ओके, म्हणजे कमर्शियलपेक्षा. ओके. तर जनरली कुठे आपण रिडेव्हलपमेंट करतोय तिकडची रेंट आपल्याला जनरली मॅच करावं लागतं. म्हणजे आणि हे जनरली डेव्हलपरला माहिती असतं माहिती की हे भाडं नाही दिलं तर ते हो बोलणार पण नाही. आणि डेव्हलपर कॉम्पिट करतोय बाय द वे. तर एक डेव्हलपरनी 50 दिलं आणि 30 दिलं तर याला माहिती आहे की बाबा बहुतेक मी सिलेक्ट होणार नाही. तर जनरली ते मार्केट ट्रेंड डेव्हलपर लोक व्यावसायिक असल्यामुळे त्यांना हे माहिती असतं तर ते देतात त्या ठिकाणचं. ओके. सो मगाशी जे ओंकार बोलताना मी म्हणालो होते की बाबा सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे काही जण असं म्हणू शकतात की माझे 10च आमच्या सोसायटीत 10च घरं आहेत आणि 10 मधले 5 जण असतात की कोणी बाहेरचा नको माणूस, आम्हाला आहे ती जागा मोठं अजून घर पाहिजे, आम्हीच पैसे घालतो. तर ते होऊ शकतं का? अच्छा, सेल्फ रिडेव्हलपमेंट हा बऱ्यापैकी ग्लोरिफाईड वर्ड आहे आत्तासाठी. पण जर तुम्ही 80-70 वगैरे मध्ये आम्ही आता काही सोसायटीज करतोय जिकडे लोकांनी जमीन घेऊन स्वतः बांधलेले आहेत. आत्ताही म्हणजे कोथरूडमध्ये आम्ही 2-3 सोसायटी करतोय जिकडे त्या लोकांनी जमीन घेऊन त्या लोकांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर हा नवीन टर्म असा काही नाही आहे. ओके, फक्त रिडेव्हलपमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये सेल्फ हा एक ऍड झालं. ॲड झाला आहे तिकडे. आणि हा सेल्फ मेजरली म्हणजे आमची इच्छा आहे स्वतःहून कन्स्ट्रक्ट करण्याची. आणि फायनान्सिंग पण आम्ही बहुतेक करू शकतो किंवा आम्ही फायनान्स उभा करू शकतो. ओके, तर हे दोन जर असेल तर सेल्फ रिडेव्हलपमेंट हा एक खूप चांगला उपाय आहे रिडेव्हलपमेंट करण्यासाठी. पण दुर्दैवाने एवढं जास्त झालेलं नाही आहे पुण्यात. ओके, मुंबईमध्ये काही झालेली आहेत, काही बंद पण पडलेली आहेत. आणि चांगले सेल्फ रिडेव्हलपमेंट झालेली आहे. आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट हा खूप चांगला कॉन्सेप्ट आहे कारण जे प्रॉफिट मार्जिन आपण जे देतोय ते प्रॉफिट मार्जिन सोसायटी स्वतःकडे ठेवू शकते. ओके, आणि त्याला तुम्ही कॉर्पस म्हणून वापरा किंवा घर अजून मोठं करा किंवा काही करू शकता तुम्ही त्याच्याबद्दल. तर सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी आणि महाराष्ट्रामध्ये एक सर्क्युलर पण आहे सप्टेंबर 2019चं जिकडे सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रमोट करायला एक सर्क्युलर आली होती. ओके, आणि त्याच्यामध्ये जनरली आम्ही कॉपरेटिव्ह सोसायटी फेडरेशन वगैरे बरोबर जेव्हा काम करतो, सुहास सर जे आपण बोलत होतो, तर यांचा भरपूर पाठिंबा आहे सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी पण. आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट ॲज अ कॉन्सेप्ट इज गुड, पण तिकडे लोकांना एकत्रित करणं थोडंसं अजून परत प्रॉब्लेमॅटिक आहे कारण 100% लोकांना सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी होकार द्यावा लागेल. ओके, म्हणजे 51% वोंट. हां, कारण ह्या पूर्ण व्हेरिएबल्समध्ये तुम्ही अजून एक व्हेरिएबल ॲड करताय 51% आणि त्याच्यानंतर समजा मेजर व्हेरिएबल कॉस्ट कधी कधी असे स्ट्रक्चर आपण करू शकतो की कॉस्ट नसूनही सेल्फ रिडेव्हलपमेंट होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲडव्हान्समध्ये फ्लॅट विकलात, ओके, ॲडव्हान्स घेऊन, तर ते कॉस्ट बहुतेक होऊ शकतं. किंवा तुम्ही तेवढं जरतरतच आहे सगळंच गणित. रिडेव्हलपमेंट तसंही जरतरच गणित आहे. बापरे. तर त्याच्यात अजून एक व्हेरिएबल ॲड करतात. तर तेच मी म्हणालो म्हणजे मॅथमॅटिकली जर एका माणसाला 2 व्हेरिएबल त्याच्यावरती तिसरा आणि आता एक चौथा व्हेरिएबल, तर तेवढं डिसिशन मेकिंगमध्ये तेवढं म्हणजे कन्फ्युजन अजून वाढत जातं. कारण ते प्रत्येक व्हेरिएबलला कॅलिब्रेट करून त्याच्यानंतर बॅलन्समध्ये येणं बरोबर. हा थोडं प्रॉब्लेमॅटिक असतं. मला वाटतं अल्टिमेटली लोक मॅनेज करणं हाच रिडेव्हलपमेंट मधला सगळ्यात मेजर फॅक्टर असू शकतो ना. हा आयुष्याचा हे लोक मॅनेज करणं हे सगळे इन फॅमिली ऑर इन बिझनेस ऑर इन रिडेव्हलपमेंट लोकांना मॅनेज करणं हाच सगळ्यात मोठा चॅलेंज पण आहे, सगळ्यात मोठा आय थिंक कष्ट पण आहे आणि आय थिंक सगळ्यात गमतीचा भाग पण आहे. जसं आम्ही जनरली काही ठिकाणी जातो आणि म्हणजे काही लोकांना भेटतो आम्ही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मजा येते आम्हाला भेटायला की कोणी येतं, आम्हाला सांगतो सर या सोसायटीमध्ये सगळे कोणी आपल्या पलीकडे नाही, आम्ही जे सांगू ना ते शब्द फायनल. नंतर आपल्याला समजतं की अरे याचं तर कोणी ऐकत पण नाही आहे. तर असे आपल्याला खूप सारे म्हणजे नवीन लोक भेटतात. काही लोक खूप रीडिंग करणारे लोक भेटतात की जे लोकांना माहिती असतं की हे खूप हंबल लोक भेटतात जे खूप वरच्या पोस्टमधनं आलेले आहेत आणि ते तिकडे आता रिटायर्ड आहेत आणि त्यांना पाहिजे असतं. तर
माझं असं आहे की जेव्हा आम्ही रिडेव्हलपमेंट करतो तर तुम्हाला एवढे वेगवेगळे लोकांबरोबर तुम्हाला संवाद साधता येतं. यू एंड अप लर्निंग अ लॉट अबाउट पीपल. आणि माझ्याकडे म्हणजे माझ्या मते असं आहे की अ मॅन or a woman without real estate is very different from a man and woman with real estate. रिअल इस्टेट हा एक खूप वेगळी भावना जागृत होते फॅमिलीमध्ये, लोकांमध्ये. कारण रिअल इस्टेट हा सगळ्यात मोठा संपत्ती असतो फॉर अ मिडल क्लास पर्सन. तर रिअल इस्टेट आल्यानंतर लोकांची एक मानसिकता किंवा एक वागण्याची पद्धत किंवा बोलण्याची पद्धत हा कधी-कधी चेंज होतो. आणि ते बघणं मला बरं वाटतं कारण सायकॉलॉजिकली इट्स व्हेरी डिफरंट टू सी. म्हणजे असं आम्ही बहुतेक आम्ही रोज एक नवीन फिल्म बघतोय की इकडे काहीतरी हे झालं, इकडे वेगळा एक प्रॉब्लेम आहे, इकडे वेगळा प्रॉब्लेम आहे. अँड दॅट्स इंटरेस्टिंग आणि फॉर मी. प्रत्येक सोसायटीत लोकांचं मिक्सचर वेगळं असणार आहे, त्यामुळे त्यात रसायन वेगळं तयार होत असणार आहे. एनिवे आय गेस खूप आपण म्हणजे वाटलं नव्हतं, पण हा खूप सिरियस टॉपिक आहे आणि खूप त्याच्यात त्याला वेगळे वेगळे पैलू आहेत जे आज आपण आणि मला वाटतं एक बेसिक चेकलिस्ट मिळाली की काय काय गोष्टींची खातरजमा करून घ्यायला पाहिजे रिडेव्हलपमेंटला जाण्याआधी. मला तर तो कम्प्लायन्सवाला वगैरे ते जे आहे की माहीत तर करून घ्या तुमची आधी जमीन नावावरती आहे का आणि रिडेव्हलपमेंटला जाण्याआधी वगैरे. तर फार इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही सजेस्ट केला. थँक्यू सो मच फॉर इट. दॅट्स इट. आणि जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल, त्यांना अजून त्रास द्यायचा असेल, तर खाली त्यांची लिंक दिलेली असेल किंवा त्यांचा नंबर टाकू आपण, त्यांना तुम्ही डायरेक्टली कॉल करून त्रास देऊ शकता. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर ऐकताय, लगेच हात जोडले त्याने. थँक्यू सो मच. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर ऐकतात तर प्लीज फॉलो करा मुक्तमुखला. आणि यूट्यूबवर बघता तर सबस्क्राईब करा. आपलं आणखीन एक नवीन बाळ मी जन्माला घातलं नागरिक शास्त्र नावाचं, तर त्यालाही जाऊन सबस्क्राईब करा. अमुक्तमुख क्लिप्स नावाचा अजून एक चॅनल आहे, तिथे मागे सोनाली बघून हसतीये, ती मॅनेज करते ती एकटं चॅनल, तर ते जाऊन सबस्क्राईब करा. अजून काय करत राहा सबस्क्राईब. 10 जणांना हा मेसेज पाठवा आणि सोसायटी ग्रुपवरती नक्की पाठवा. त्या प्रेसिडेंट काकांना तर नक्की पाठवा. आज चेअरमन काका खुश असणार आहेत आपल्यावर. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. लो बसावा.